आपकी अदालतमध्ये डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोप आहे की हे दहशतवाद्यांना सोडण्यासाठी जबाबदार आहे. डॉक्टर साहेब, या निवडणुकीच्या दरम्यान वारंवार चर्चा झाली अझर मसूदची, ज्यांना जसवंत सिंग हे विमानात बसून कंधारला सोडून आले होते. आणि जेव्हा इतिहास बघितला तेव्हा लक्षात आलं की सोडणारे तर तुम्ही होते, तुम्ही मुख्यमंत्री होते. ही अगदी खरी गोष्ट आहे. परंतु तुम्ही हे विसरलात की त्याच्यापूर्वी देखील माझ्याकडून 5 जणांना सोडवलं गेलं होतं. जेव्हा व्ही.पी. सिंग साहेब राज्य करत होते इथे. म्हणजे तुम्ही म्हणताय सोडवलं गेलं हो, होतं. तुम्ही तर कोणी ऐका सोडवलं तर होतं? खरं. ते जेव्हा त्यांना त्या 5 जणांना सोडायला आले, मी तेव्हा देखील अश्युअर केलं होतं की नका करू. परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही. अल्लाचे आभार आहेत, दोघे जिवंत आहेत. आरिफ मोहम्मद खान सुद्धा जिवंत आहेत. आणि नंतर जे पंतप्रधान झाले भारताचे, गुजराल साहेब, ते देखील जिवंत आहेत. त्यांना विचारा काय अवस्था झाली होती माझी त्यावेळी. आणि नंतर मग जेव्हा ही दुसरी वेळ आली आणि त्यावेळी हे मौलाना अझहर आणि या दोघांसाठी सांगितलं गेलं की यांना सोडा. मी जसवंत सिंगजींशी मी अडवाणीजींना विनंती केली की नका करू. ही एक अशी गोष्ट होईल की याचे परिणाम जे आपल्याला भोगावे लागतील ते खूप खूप भारी पडतील. परंतु कारण माफी मागतो हे म्हणण्यासाठी मीडियाने एक असा इथे परिस्थिती निर्माण केली होती की मीडिया जर तुम्ही बघाल त्यावेळी हेच दाखवत होते की की वाजपेयींच्या घरांसमोर ते लटकले होते सगळ्या रस्त्यांवर. आमच्या नातेवाईकांना परत आणा, जे करावे लागेल ते करा. आणि मीडिया दाखवते, पुन्हा पुन्हा हे दाखवते की आम्हाला फक्त तोच हवाय आणि काही नको. भारत गेला खड्ड्यात, आमच्या नातेवाईकांना आणा. तर जेव्हाही मीडियाने हाईप केली याची, मला असं वाटतं की राजवटीकडे आणखी काहीच नव्हतं की ती यांना हटवू शकली नाही. ते म्हणाले चला घेऊन या. परंतु खूप चुकीचं झालं. जर आपण त्यावेळी त्या विमानाला आणि लोकांना जाऊ दिलं असतं, तर जगासमोर हे म्हणालो असतो की भारत जो आहे तो आतंकवादासाठी कुठल्याच गोष्टीसाठी त्याग करण्यासाठी तयार आहे, परंतु आतंकवादाला संपवण्यासाठी उभा आहे. ते आपण नाही केलं आणि ज्याचे परिणाम असं मला वाटतं या जमातीने भोगले आहेत मागच्या इलेक्शनमध्ये. डॉक्टर साहेब, तुम्ही हे म्हणताय की तुम्ही एकदम ह्याच्या विरोधात आहात? एकदम विरोधात तुम्ही होतो. प्रोटेस्ट केलं हो. होतं. मग ती कोणती शक्ती होती? असे कोण लोक होते ते ज्यांनी तुम्हाला भाग पाडलं? रजत, तुला स्वतःला माहितीये, या सगळ्यांना माहितीये का माझ्याकडून नाव ऐकायचंय. बस बस झालं आता. त्याला जेवढं विसरता येत असेल तेवढं विसरा. हे बघा, लोकांना जाणून घ्यायचंय, तुम्हाला जाणून घ्यायचंय ना. मी केवळ यांचा प्रतिनिधी होऊन हे तुम्हाला पहा, विचारतो. त्यावेळी एनडीएची सत्ता होती आणि एनडीएच्या सत्तेमध्ये त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की होम मिनिस्टर आपले अडवाणीजी होते आणि जसवंत सिंगजी फॉरेन मिनिस्टर होते. आणि या लोकांनी कॅबिनेट मीटिंग बोलवली जेव्हा इथे निर्णय झाला, ज्यामध्ये सगळे होते, सगळे त्यांचे मंत्री होते, प्रधानमंत्रीजी वाजपेयी. त्यावेळी त्यांनी हाच निर्णय घेतला की त्यांना सोडायचं आहे. जर की मी 3 तासांपूर्वी त्या ऑफिसर्सशी वाद केला की नाही होणार. मी टेलिफोनवर त्यांना सांगितलं, मी गव्हर्नर साहेब सक्सेना साहेब सुद्धा जिवंत आहेत, आभार आहेत. मी त्यांनाही सांगितलं, सक्सेना साहेब हे खूप चुकीचं होईल. जर आपण हे बलिदान देऊ नाही शकत, आपण या देशाला नाही वाचवू शकत. परंतु माझे काही नाही चालले. आणि तो मौलाना मसूद अझहर, ज्याने आज देखील पाकिस्तानमध्ये बसून हिंदुस्थानच्या विरुद्ध आतंकवाद करतोय. साहेब, हिंदुस्थानच्या विरुद्ध नाही, तो त्या देशाला देखील संपत होता. ज्यांनी आपल्यासाठी कबर खोदली, आज त्या कबरीमध्ये तो स्वतः पडतोय. आतंकवाद त्यांना स्वतः खातोय आज. आज प्रत्येक शहरामध्ये लोकांना सांगितलं जातंय की तुम्ही घरातून बाहेर पडा, कारण आम्ही येणार आहोत, बॉम्ब टाकणार आहोत. ते तालिबान स्पष्ट सांगत आहे इथे रोज त्यांना. आम्ही वाचतो की तालिबान आता लाहोर सोडून कराचीला निशाणा बनवत आहे. सगळ्या शहरांवर, इस्लामाबादला सुद्धा. मुलतानवरती, सगळ्या शहरांवरती सांगत आहे त्यांना की बाहेर पडा लोकांना. आता आम्हाला शहरांवर हल्ला करायचा आहे. ज्या टायगरला यांनी तयार केलं, तो टायगर आता त्यांनाच खातोय. त्याचा धोका तुम्हाला वाटतो की हिंदुस्थानला देखील आहे? तुम्ही असे समजू नका की केवळ हिंदुस्थानीच आहेत त्या धोक्यामध्ये. संपूर्ण जग टेररिस्टच्या धोक्याखाली आहे. आपण कधीच याला एका छोट्याशा चौकटीत बंद नाही केलं पाहिजे. याची चौकट खूप विस्तीर्ण आहे आणि जर आपण या विस्तीर्ण चौकटीचा वापर केला नाही आणि जगातील प्रत्येक देशाला असे नाही सांगितले की आपण एकत्र या,
याविरुद्ध लढले पाहिजे. तोपर्यंत आपण कधीच यावर ताबा मिळवणार नाही. ही सगळ्या जगाची लढाई आहे, केवळ हिंदुस्थानाची वेगळी लढाई नाहीये. ही भारताची लढाई नाही समजली पाहिजे आपण, उलट ही पूर्ण जगाची लढाई आहे. जर आपल्याला जगाला वाचवायचं असेल आणि या लोकांना जीवन द्यायचं असेल, ज्यामध्ये हे स्वातंत्र्याने जगू शकतील आणि जे आज जन्माला आले नाहीयेत, त्यांचं जीवन चांगलं करायचं असेल, तर आपल्याला टेररिझमला आज संपवावं लागेल. लोकांना तर हे वाटतं डॉक्टर साहेब की जेव्हा 26/11 हिंदुस्थानवर हल्ला केला होता, मुंबईमध्ये जेव्हा हल्ला झाला होता, त्यावेळी आपण आपल्या शक्तीचा वापर करून पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करायला हवं होतं, त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे होता. हेच टेररिस्टला हवं होतं. टेररिस्टना वाटत होतं की लढाई व्हावी आणि भारत जो आहे पाकिस्तानवर हल्ला करेल आणि ते जे आहे भारताच्या सैन्याबरोबर मिळून मग तो एक इस्लामिक फ्रंट जो बनवायचा होता ते केलं असतं. मला वाटतं मनमोहन सिंगजी यांनी संयमाने काम केलं. त्यांनी हल्ला नाही केला, कारण जी एक छोटीशी सत्ता आता जिंकून आली होती, लोकांच्या वोट्समुळे आली होती, आपल्याला ती कायम ठेवायची आहे. नाहीतर परत तिथे सैन्याची सत्ता येईल आणि सैन्याची सत्ता तुम्ही आधी देखील पाहिलीये, आता देखील पाहिलीये. त्यामुळे जे त्यावेळी त्यांनी जे एक समजून उमजून जे काम केलं ते संपूर्ण जगाने मान्य केलं. पण आता तर संकट आणखी वाढलंय. आता तालिबान एकदम आपल्या दरवाजापर्यंत पोहोचलेत. पोहोचलाय. परंतु हे देखील मी तुम्हाला सांगतो, आज जे जग आहे या संकटाला बघत आहे आणि हिंदुस्थानच्या बरोबर बसली आहे या संकटाशी लढण्यासाठी. आणि हे नका समजू की आता काम होत नाहीये की कुठल्या प्रकारे जास्तीत जास्त आतंकवादी विरुद्ध एकत्र लढलं पाहिजे. मला त्या पहिल्या प्रश्नावर तुम्हाला परत एकदा विचारायचं आहे डॉक्टर साहेब, जे अझर मसूदला कंधारला सोडायला गेले होते, हे खरं आहे की त्यावेळी खूप सारा पैसा, खूप सारी फॉरेन करन्सी सुद्धा त्या विमानामध्ये गेली होती आतंकवादी बरोबर? मला त्या विमानामध्ये काय गेलं हे माहीत नाहीये बाबा. मला हे माहिती आहे की आपले 3 आतंकवादी त्यामध्ये गेले. पैसा गेला की नाही गेला ते तुम्हाला आपकी अदालतमध्ये त्यामधल्या कोणाला तरी बोलवलं पाहिजे जे त्या विमानामध्ये त्यांच्या सोबत गेले. आणि जेव्हा रुबैया सईद यांचं अपहरण झालं होतं तेव्हा तुम्ही उल्लेख केला 5 आतंकवादी सोडले गेले होते. या 5 आतंकवादींना सोडण्यासाठी सुद्धा तुमचं थोडं आर्म ट्विस्टिंग केलं गेलं होतं, प्रेशर टाकलं गेलं होतं. कोण होते ते लोक? लोकांना जाणून ते घ्यायचं आहे. व्ही.पी. सिंगचं सरकार होतं, ज्यामध्ये मुफ्ती साहेब त्यांचे होम मिनिस्टर होते. माझी एकच चूक आहे, मी आज देखील हे मानतो. मी त्यावेळी माझा राजीनामा त्यांच्या हातामध्ये द्यायला हवा होता आणि हे घ्या, जे तुम्हाला करायचंय करा, परंतु फारुक अब्दुल्ला तुमचा भागीदार नाही बनणार यामध्ये. ती माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि मी समजतो की मरेपर्यंत ही चूक माझ्या सोबतच जाईल. पण ही चूक तुम्ही 2 वेळा केली. दुसऱ्यांदा देखील मी केली, परंतु पहिली चूक मी केली नसती तर मी दुसऱ्यांदा चूक केलीच नसती. मग आता असं काय कराल हिंदुस्थानमध्ये? केवळ तुम्हीच नाही, कोणी चीफ मिनिस्टर असेल जम्मू काश्मीरमध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या प्रदेशामध्ये, त्याला या गोष्टीसाठी फोर्स केलं जाणार नाही की त्याने आतंकवाद्यांना सोडू नये. हिंदुस्थानच्या जनतेला हे असं जाणून मी घ्यायचं. समजतो की हिंदुस्थानची सत्ता जी आज आहे, मला असं नाही वाटत की ते करू शकतील जर भारताचे लोक उठून म्हणतील की नाही करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ऑटोक्रॅटिक रूल नाहीये, ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये तुम्ही वजन ठेवता, आम्ही वजन नाही ठेवत. आम्ही तुमच्यामुळे आहोत, तुम्ही आमच्यामुळे नाही आलात. तुम्ही आम्हाला बनवता आणि तुम्ही आम्हाला काढू शकता. त्यामुळे जर त्यावेळी भारताची जनता उठली असती आणि म्हणाली असती नाही, आम्हाला नाही सोडायचंय त्यांना, तर कुणी आला असता तरी हे करू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला देखील सांगेन की जेव्हापासून कधी अशी गोष्ट होईल ज्यामध्ये भारताच्या सन्मानाची गोष्ट असेल, त्यावेळी भारताचे तरुण, म्हातारे, स्त्रिया, पुरुष सगळ्यांनी उभे राहिलं पाहिजे आणि म्हणलं पाहिजे आम्ही हे स्वीकार नाही करणार. त्या सत्तेला म्हणलं पाहिजे निघा तुम्ही मागे द्या सरदार साहेब. हा इकडे ठेवा. नाही, तुम्ही मागे द्या. हा, डेफिनेटली. आधी सरदार साहेबांना द्या. हा. वाहेगुरु जी दा खालसा ते वाहेगुरु जी दी फतेह. आता तुम्ही सर, उग्रवादाची जेव्हा गोष्ट सुरू होती, तुम्ही म्हणत होता की एका सामान्य माणसाने देखील त्याचा विरोध करायला हवा. पण एक सामान्य माणूस तर सामान्य माणूसच आहे. तो त्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यासाठी काय करू शकतो? कुठे पोहोचण्यासाठी? त्याचं जे ते म्हणणं आहे त्याचा आतंकवादच्या आवाज विरोधात- तिथपर्यंत कसा हे पोहोचू बघा, शकतो? सामान्य माणसं जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो एक असा आवाज बनला जातो की तुम्ही हैराण होऊन जाल की सामान्य माणूस संपूर्ण देशाला हलवू शकतो. सामान्य माणसावरच आपण सगळे डिपेंडंट आहोत.
असं समजू नका की आमचं सामान्य माणसाशिवाय काही होऊ शकतं. डॉक्टर साहेब, सामान्य माणसावर डिपेंडेंट केवळ निवडणुकीच्या नाही दरम्यान नाही, असतात. त्यानंतर देखील आहे. तर त्यानंतर देखील आहे. कुठल्या प्रकारे पोहोचवायला हवा, म्हणजे एकत्र येऊन काय करायचं, कसं जायचं त्यांच्यापर्यंत? हो हो, ऐका, मी तुम्हाला सांगतो. अनेक पद्धती आहेत. एक पद्धत आहे की लोकांनी एकत्र जमा होऊन एक मिरवणूक काढावी आणि त्याच्यापर्यंत पंतप्रधानांच्या घरी पोहोचावं आणि त्यांना म्हणावं, ज्या प्रकारे तुम्ही बघा, कुठल्या प्रकारे, ऐका, आतंकवादींना सोडलं कसं गेलं, जेव्हा लोक त्यांच्या घराच्या समोर आडवे झोपले. मीडिया पोहोचली. आज मीडिया खूप स्ट्रॉंग आहे. आज मीडिया या प्रकारे प्रोजेक्ट करू शकते या गोष्टीला की खुर्च्या हालायला लागतात, घर हालायला लागतात. मीडियापर्यंत सगळं काही आहे. आपल्याला मीडियाला जागं करायचंय. सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही एनडीए गव्हर्नमेंटमध्ये वाजपेयींसोबत देखील काम केलंय आणि मनमोहन सिंग सोबत देखील सहयोगी आहात. या दोन्ही व्यक्तिमत्वांबरोबर तुम्ही राहिला आहात. या दोन्ही व्यक्तिमत्वांचे काही विशिष्ट पैलू असतील जे तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल? हे बघा, वाजपेयीजी जे आहेत खूपच चांगले नेता आहेत. आमच्यामध्ये किती डिफरन्सेस का असेना, परंतु मला असं नाही वाटत की त्यांना तेवढंच प्रेम भारताबद्दल आज देखील आहे, तेव्हा देखील होती आणि जोपर्यंत जिवंत राहील तेवढं प्रेम मनमोहन सिंगजींना आहे. आणि 23 पार्टींना चालवणं सोपं नव्हतं. आणि मनमोहन सिंगजींचं जे मागील गव्हर्नमेंट होतं त्यामध्ये खूप साऱ्या पार्टीज होत्या, त्यांना पण चालवणं सोपं नव्हतं. परंतु दोघांनी ती गोष्ट दाखवली की जर माणसांमध्ये ते अकॉमोडेशन असेल आणि माणसांमध्ये ते विजन असेल तर तो सगळ्यांना चालवू शकतो. आणि वाजपेयींची सगळ्यात मोठी गोष्ट हीच होती, त्यांना सगळ्यांना चालवायचं होतं. आणि हीच मला आशा आहे की डॉक्टर मनमोहन सिंगजीमध्ये देखील की या सगळ्या भारताला, सगळ्या भारताच्या लोकांना, सगळ्या पार्टीजना एकत्र आणतील.